कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचे हे नाते खूप खूप गोड आहे. रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेऊन आला श्रावण महिना. श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे, भाऊ माझा यशाने न्हावू दे. राखीशिवाय काही नाही माझ्याकडे, म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे. राखी पौर्णिमा. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिका लावते, औक्षण करते आणि उजव्या हातावर राखी बांधते. त्याला गोडधोड भरवते, एखादे छानसे गिफ्ट देखील देते. त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतो आणि तिला मी तुझे आयुष्यभर रक्षण करेन असे वचन देखील देतो आणि तिला काही भेटवस्तू देखील देतो. रक्षाबंधन हा असा एक पवित्र सण आहे जो भाऊ बहिणीच्या प्रेमळ नात्याला पूर्ण सन्मान देतो, आदर देतो. बहीण भावाचे नाते हे अतूट प्रेमाचे नाते असते. राखी पौर्णिमा, रक्षाबंधन 2025मध्ये 9 ऑगस्ट शनिवारी आहे. हा सण भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. राखी बांधण्याचा मुहूर्त सकाळी 5:47 पासून ते दुपारी 1:24 पर्यंत आहे. हा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे. ज्या महिलांना भाऊ नाही, त्यांच्या वडिलांना किंवा प्रमुख देवतेला रक्षासूत्र ते बांधू शकतात, राखी बांधू शकतात. इष्टदेवता उदाहरणार्थ हनुमान, श्रीकृष्ण, शिवशंकर, श्रीराम, गणेश, श्री विष्णू या देवांना राखी बांधू शकतात ज्यांना भाऊ नाही त्यांना. आणि पुरुष देखील देवाला रक्षासूत्र बांधू शकतात. जर बहीण भावाचे काही कारणास्तव वाद झाले असतील, ते एकमेकांशी बोलत नसतील, वर्षानुवर्ष एकमेकांच्या गाठी पडत नसतील, तर अशा रक्षाबंधनच्या वेळेस सर्व अबोला दूर करून आवर्जून त्या दिवशी भावाने बहिणीच्या घरी किंवा बहिणीने भावाच्या घरी अवश्य जावे. हाच तो दिवस असतो की दोघांच्या मनातील जे काही गैरसमज दूर करण्याचा. कारण बहीण भावाचे नाते हे अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. सर्व झाले गेले विसरून जावे आणि रक्षाबंधनला सर्वांनी मिळून मिसळून हा सण उत्सव खूप प्रेमाने साजरा करावा. खूप छान असा सण आहे, उत्साहाचं, प्रेमाचं प्रतीक आहे हा सण. खूप दूरवरून बहिणी आपल्या भावांसाठी राखी बांधण्यासाठी येतात किंवा भाऊ आपल्या बहिणींच्या घरी जातात. आणि असा हा रक्षाबंधन सण हा 9 ऑगस्ट शनिवारी रोजी आहे आणि त्याचा शुभ मुहूर्त हा 5:47 सकाळी, दुपारी तो 1:24 पर्यंत आहे. श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना स्वामीमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.